नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी संस्कृताध्ययने समेषां स्वागतम्। अधुना अग्रिमा कथा पठिष्यते। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। सोयराबाईंच्या महालातून शंभूराजे धाराऊसह पुतळाबाईंच्या महाली आले. पुतळाबाई देव्हाऱ्यातील राममूर्तीवर फुले चढवून डोळे मिटून हरवल्यागत पाटावर बसल्या होत्या. त्यांचे निवांतपण भंग होऊ नये म्हणून बाळराजे त्यांच्याकडे एक जोड बघत तसेच उभे राहिले. थोड्या वेळाने पुतळाबाईंनी डोळे उघडले. दोन्ही हात जोडून ते कपाळाला भिडविताना त्या काहीतरी पुटपुटल्या. पुढे होत पुतळाबाईंच्या सोनपुतळ पायांना हात लावावेत म्हणून बाळराजे म्हणाले, आम्ही पाय धूळ घेतो आहोत मासाहेब, उठा. लगबगीने पाटावरून उठत पुतळाबाईंनी पायांना हात लावण्यापूर्वीच बाळराजांना वर उठवले. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बरोबर चालत नेऊन त्यांना मंचकावर बसविले. देव्हाऱ्यासमोरचा सुंठ साखरेचा प्रसाद आणि एक फूल उचलून त्या बाळराजांजवळ आल्या आणि म्हणाल्या, घ्या देवजन्माचा प्रसाद. शंभूबाळांनी डाव्या तळ हातावर उजवा हात घेऊन प्रसाद फूल घेतले. दोन्ही हात तसेच वर चढवीत प्रसादावरचे फूल आपल्या कपाळावरच्या शिवगंधावर टेकविले. फूल डाव्या हाती घेऊन सुंठ साखर ओठांआड गेली. थोडा वेळ मंचकावर बसून महालभर नजर फिरविताना बाळराजांना वाटले की या महाली आले की देवाच्या राऊळात आल्यासारखं वाटतं. येऊ आम्ही आऊसाहेब, म्हणत बाळराजे मंचकावरून फरसबंदीवर उतरले. या, हसत पुतळाबाई म्हणाल्या. डाव्या मुठीत देवफूल घेऊन धाराऊसह महालाबाहेर पडणाऱ्या पाठमोऱ्या बाळराजांना बघताना पुतळाबाईंच्या वत्सल मनाला जाणवून गेलं की बाळराजे तुम्ही समोर असलात वा नजरेआड असलात तरी हुबेहूब स्वारींची याद देता, आम्हास आपलेच वाटता. चिमणाजी आणि बाळाजी नऱ्हेकर राजगड चढत होते. त्यांच्यापासून सर्जेराव जेधे, नेताजी मोरोपंत, तानाजी यांनी घेर धरलेली राजांची पालखी गड चढून येत होती. पाली दरवाजावरची गडचढीची नौबत दुडदुडली. जिजाबाई बाळराजांना घेऊन बाले किल्ल्याच्या दरवाजापर्यंत राजांना सामोरे जाण्यासाठी आल्या. रामनवमी होऊन 5 दिवस झाले होते. कुणाच्या ध्यानीमनीही नसेल असा अजब हिमतीचा हुन्नर लढवून राजांनी शास्ताखानाच्या कोलदांडा एका झटक्यात पुण्याच्या तळावरून चखडून काढला होता. कोंढाणा सोडून राजे कात्रजच्या रानात गेले. त्यांनी पुण्याच्या उगवतीला नेताजी व मावळतीला मोरोपंत यांच्या घोडदळाच्या फौजफळ्या पेरल्या. चखोट निवडक असे कुल 100-150 पटेकरी संगती घेतले. वेश पालटून खासे राजे आणि त्यांचे धारकरी एका लग्नाच्या वऱ्हाडाबरोबर रणहलग्यांच्या तालावर लेझीम खेळत पुण्यात शास्ताखानाच्या ऐन गोटात घुसले. लाल महालाचा कानाकोपरा माहीत असलेल्या राजांचे बालपणीचे खेळगडी चिमणाजी आणि बाळाजी बरोबर होते. रमजानच्या उपवासाने शास्ताखान आणि त्याचे खिदमतगार रात्री निसूर होणार हे राजांनी केव्हाच हेरून ठेवले होते. मध्यरात्रीनंतर एका खिडकीचे कुसव उकलून राजे, चिमणाजी आणि बाळाजी यांचे संगती पाठीवर नंगी हत्यारे पेललेल्या मावळ्यांच्या फळ्या घेऊन लाल महालात घुसले. कापाकापीला तोंड फुटले. बेभान झालेले राजे दालना मागून दालने मागे टाकीत शास्ताखानाने ख्वाबगाह म्हणून निवडलेल्या दालनात घुसले आणि टप्प्यात आलेला शास्ताखान एका वारातच जीवे घ्यावा म्हणून राजांनी डोळे विस्फारून हत्यार उचलून टाकोटाक वार केला. पण खानाने तेवढ्याच जीवाच्या आकांताने खिडकीतून छलांग घेतली. राजांनी केलेला 4 खिडकीचा महिरप पकडलेल्या खानाच्या हातावर सपकन उतरला. त्याच्या 3 बोटांच्या बिन्नीच्या पेरांचे कणके करून हत्याराचे पाते लाकडी महिरपीत रुतले. महिरप लाल करीत खानाच्या बोटांची पेर फरसबंदीवर उतरली. या अल्लाह म्हणून भयानक किंचाळत ठिबकता हात झटकीत खान भिंतीच्या कडेकडेने वाकून पसार झाला. खानाचा बच्चा अब्दुल फत्ते या छाप्यात जीवे मारला गेला. जनानखान्यातील कैक रंगील्या बाहुल्या अंधारामुळे मावळ्यांनी गफलतीने कापून काढल्या. काही मावळे धारकरीही कामी आले. या झुंदळीची खबर भोवतीच्या गोटाला आता लागते आहे हे हेरून राजांनी साऱ्यांना परतीचा इशारत केली. गनीम भाग गया, शैतान की नस्ल पीछा करो, दिन दिन असे म्हणत
राजांच्यासह मावळे धार करीस लाल महालाच्या पिछाडीने बाहेर पडले. कोंढाण्याच्या रोखाने बेभान दौडू लागले. पाठलागावर पडलेल्या गनिमाच्या घोडदळाला हूल देण्यासाठी काही बैलांच्या शिंगांना पेटते पलोते बांधून ते बैल राजांनी कात्रज घाटाच्या रोखाने पिटाळायला लावले आणि राजे आडवाटेने कोंढाण्यावर सलामत पोहोचले. लाल महालाच्या या छाप्याची हवी तशी छाप शास्ताखानावर पडली. तिसऱ्या दिवशीच पुण्याचा तळ जसवंत सिंगावर सोपवून शास्ताखानाने धास्त घेऊन पुणे सोडले. 3 वर्षे पुण्यात तळ टाकून राजांचे 2 गड जिंकून त्याबद्दल 3 बोटे गमावून छाप्यानंतर 3च दिवसात खान पुण्याहून हल्ला. बाले किल्ला चढून आलेल्या राजांनी पुढे होत जिजाबाईंच्या पायांना हात लावला. शंभू बाळांनी पुढे होऊन राजांच्या आजानुबाहू हाताचे बोट पकडले. त्यांचा छोटेखानी हातपंजा आपल्या हातात घेत राजे हसून म्हणाले, बाळराजे, आम्हास आखा नारळ नाही काढता आला हुडव्याबाहेर, फक्त शेंडीच हातास आली. शंभू बाळांच्या शिवगंधाला आठी पडली तसे राजांनी हसत त्यांची छोटी बोटे अत्यंत ममतेने हळूवार थोपटली आणि लाल महालातील शास्ताखानाच्या हातची 3 बोटे कशी कापली याची हकीकत त्यांना सांगितली. वैशाख आला, उन्हे तावणीला पडली. एका सकाळी बाले किल्ल्यावरच्या पटांगण चौकात गोमाजी बाबा बाळराजांना काळ्या घोटी दगडी मल्लक खांबावर दशरंग फिरकीचा सराव देत होते. कमरेला छोटेखानी भगवी जांग असलेल्या शंभू बाळांनी उघडे अंग पिकल्या लिंबाच्या वाणाने तळपत होते. गोमाजींनी आधारीच हात जोड घेऊन बाळराजांना मल्लक खांबावर चढते केले. पिवळा धमक धामण सर्प कळकीच्या सोटावर गरगरते चलाख वळसे भरत चढावा तसे शंभू बाळ दशरंग फिरत मल्लक खांबाचा बुंधा पार करीत सरासर वरच्या टोकापर्यंत चढले. खांबाच्या गळपट्टीला दोन्ही मांड्यांची कैची घालून त्यांनी हुशारीने नजर वर केली. त्यांना समोर बालेकिल्ल्याच्या सदर महालाबाहेर पडणारे राजे दिसले. त्यांच्या मागून दोरोजी, नेताजी, येसाजी, तान्हाजी अशी मंडळी बाहेर पडत होती. टाकोटाक झेप टाकून झटाझट उतरते दशरंग फिरत शंभू बाळ छलांग घेऊन मल्लक खांबावरून भुईवर उतरले. पाय टेकताच राजांच्या रोखाने थेट दौडत सुटले. अवधाकलं राज, दम खा म्हणून हात पसरीत मागून साथ घालणाऱ्या गोमाजी बाबांकडे त्यांचे ध्यानच नव्हते. बाले किल्ल्याच्या सदर दरवाजाजवळ आलेल्या राजांना बाळराजांनी धापावता ऊर घेऊन गाठले. उघड्या अंगाच्या सतेज शंभू बाळांना सामने बघताना राजांना क्षणभर वाटून गेले की आमचे काळीजच कुणीतरी सोनरसात बुडवून आपल्या सावळ्या हातांनी आमच्या समोर पेश केला आहे. राजांच्या मांड्यांना मिठी भरत बाळराजे लाघवी अर्जवाने म्हणाले, आम्ही येऊ तुमच्या संगती धावणीला आबासाहेब. राजांना पेस पडला. ते कोकण स्वारीवर जाण्यासाठी गड उतरणार होते. शंभू बाळांच्या काळ्या कुरळ्या दाट केसावळीतून आपली अंगठीधारी सडक बोटे मायने फिरवीत राजे म्हणाले, आम्ही जरूर नेऊ तुम्हास धावणीला, पण अजून थोडे जाणते व्हा. जा. गोमाजी खोळंबलेत. मेहनत घ्या. राजांचे पाय शिवण्यासाठी शंभू बाळ झुकते झाले. आपल्या महालाच्या गवाक्षातून त्या दोघा पितापुत्रांना तसे बघताना जिजाबाई स्वतःशीच म्हणाल्या, आमच्या या वैभवास कधी कुणाची दृष्ट न लागो, आई अंबे. आणि तेच दृश्य आपल्या महालातून बघताना सोयराबाई स्वतःशी म्हणत होत्या, बाळराजांना अदब कसली ती नाहीच. सिधे उघडे स्वारीच्या समोर गेले, पण लबाड दिसतात मात्र गोमटे. स्वारींची नको ती याद देतात. आणि शेवटच्या चटक्याने सदर दरवाजा बाहेर पडणाऱ्या राजांच्याकडे सोयराबाई स्वतःला हरवून नुसत्या डोळ्याभर बघतच राहिल्या. दसऱ्याचे पान सोने लुटून होताच राजांनी आपले कर्माजी, बहिर्जी, विश्वास महादेव असे खबरगीर औरंगजेबाच्या गुजरात सोभ्यात बेमालूम पेरले. त्यांनी मावळतीच्या दर्याला धरून असलेल्या सुरत बंदराची सारी सोनसुरत आपल्या चखोट नजरेने हेरून खडानखडा खबर राजांच्या कानात अल्लाद आणून सोडली. दर्याला धरून शाही सुरत विसावली होती. समुद्र मंथनातून बाहेर पडताच विसावलेल्या संपन्न लक्ष्मीसारखी. राजांनी मोठाच मातब्बर मनसुबा रचला सुरत लुटीचा. त्यासाठी पुण्यात तळ टाकून पडलेला जसवंत सिंग एका बगलेला काढल्याशिवाय सुरतेची वाट बिनघोरी होणार नव्हती. राजांचे कोंढाण्यावरचे मावळे जसवंत सिंगाच्या पुण्यातील गोटावर दिवस रात्र धाडसी छापे घालू लागले.
चिडलेल्या जसवंत सिंगाने फौजेनिशी पुणे सोडले आणि कोंढाण्यालाच वेढा भरला. सुरतेची वाट मोकळी झाली. शास्ता खानावरच्या छाप्याने एक विचित्र अफवा सगळीकडे पसरली होतीच. शिवाजीला एक चेटूक सायवळ झाले आहे. तो पाहिजे तेव्हा गायब होतो आणि मन चाहेल तेव्हा आणि तिथे अचानक खडा होतो. खरोखरच राजांना चेटूक वश झाले होते. सह्याद्रीच्या काळ्या कातळांचे आणि इमानबंद मावळ्यांच्या कसदार काळजांचे चेटूक राजांना वश झालेच होते. त्यांच्या जोरावर राजे आता गायब न होता फक्त प्रगटच होणार होते, मन चाहेल तेथे. राजे सुरतीच्या रोखाने कूच व्हायचा दिवस आला. चंद्रादासीने समोर धरलेल्या दर्पणात पाहून सोयराबाईंनी आपल्या कपाळी मेणमळल्या कुंकवाची 2 आडवी बोटे रेखून घेतली. दर्पणात पडलेल्या आपल्या देखण्या बिंबाकडे त्या नजरजोड बघतच राहिल्या. त्यांच्या केतकी वर्णाला आणि सरळ लालबुंद नाककळीला ते कुंकू फारच गोजरे दिसत होते. दर्पणातील त्यांचे बिंबच त्यांना सांगत होते, ही कुंकवाची 2 बोटं म्हणजे आम्ही आणि स्वारी यांची निशाणी आहे. आपल्या या कल्पनेवर सोयराबाई स्वतःच खुशदिल झाल्या. खाशी स्वारी येत आहे. वर्दीवाल्या कुणबिणीने त्यांच्या महलात येऊन वर्दी दिली आणि ती आल्यापावली माघारी परतली. दर्पण धरलेली चंदादासी चौरंगावर दर्पण ठेवून लगबगीने महालाबाहेर पडायला निघाली. इतक्यात राजांनी हसत महालात प्रवेश केला. जिजाबाईंचे दर्शन घेऊन साऱ्यांचा निरोप घेऊन ते आले होते. सोनेरी जरीबतूंच्या कोयऱ्या असलेला निळाशार जामा त्यांच्या अंगावर होता. मस्तकावरचा केशरी टोप त्यावर एकदम उठून दिसत होता. भिंतीकडेला अगदीने सरकलेली दासी राजे आत येताच पदर सरसा करीत चटक्या पायांनी बाहेर निघून गेली. काही क्षण तसेच गेले. महालाच्या खिडकीवाटे येणारा कसला तरी अस्पष्ट कलकलाट तेवढा ऐकू येत होता. राजे मंचकावर बसले. सोयराबाईंनी केशर दुधाचा पेला त्यांच्या हाती दिला. दुधाचा एक घोट घेऊन सोयराबाईंच्या देखण्या अंगलटीकडे बघत राजांनी त्यांना विचारले, बाळीबाई कुठं गेल्या? बाळीबाई या सोयराबाईंच्या कन्या जिजाबाईंच्या महालाकडे गेल्या होत्या. त्या आमच्याकडे रमतात कुठं? मासाहेबांच्या महाली असतील त्या. सोयराबाई राजांच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलल्या. राजांनी त्यांचा हेतू हेरला. दुधाचा प्याला रिता करून ते हसत मंचकावरून उठले. खिडकीच्या महिरपीकडे जाता जाता बोलले, रमवलं की सारे रमतात. महिरपीतून राजांना समोर घोड्यांच्या रपेटीचे मैदान दिसत होते. तिथे 2 मोतकदार एका उंच उमद्या जनावरावर मांड घेतलेला महमद सईस आणि एका तट्टाचे कायदे हातात धरून उभे असलेले शंभू बाळ दिसत होते. मैदानामधल्या दगडी जोत्यावर एक पिकले लिंबू ठेवले होते. सईसने आपल्या मांडेखालचा घोडा मैदानाच्या एका कडेला काढला. मोहरा फिरवून घोड्याचे मुस्कट जोत्याच्या रोखाने मोहरेबाज केले. क्षणभर थांबून त्याने एकदम घोड्याला बळजोर टाच भरली. जनावर जोत्याच्या रोखाने चौटाप दौडू लागले. राजांनी कुतूहलाने नजर रोखली. जोत्याजवळ येताच सईसने धावत्या घोड्याचे कायदे आखडून चाल बदलीची वेगळीच टाच दिली. घोडा ऊर उचलून वर उसळला. उशी घेऊन जोते पार करताना त्याने पिछाडीच्या खुराने जोत्यावरचे लिंबू बिनचूक उधळून लावले. राजे न राहून उद्गारले, भले सईस. सोयराबाई ते ऐकून कुतूहलाने राजांच्या शेजारी आल्या. 2-3 वेळा महमद सईसने तशीच अचूक घोडाफेक केली आणि मग पाय उतार होऊन तो शंभू बाळांच्या जवळ आला. अदबीने वाकत म्हणाला, अब लेतो सवारी छोटे राजा साब. बाळराजांनी आपल्या हातातील तट्टाचे कायदे पेलून रिकीबेट डावा पाय भरला. उजवा पाय मात्र चलाखीने वर घेऊन बैठक जमविणे त्यांना साधेना. सईसने आपल्या दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफून कैची तयार केली. तिचा आधार बाळराजांच्या उजव्या पायाखाली देताच त्यांनी झेप घेऊन तट्टाच्या पाठीवर मान जमविली. राजे आणि सोयराबाई उत्सुकतेने बघू लागले. बाळराजांनी तट्टू मैदानाच्या एका कडेला काढले. मोहरा फिरविला आणि टाच भरली. जोत्याच्या रोखाने तट्टू दौडू लागले. जोत्याजवळ येताच कायदे आखडून बाळराजांनी चाल बदलीची टाच दिली. उशी घेऊन तट्टू जोत्या पार झाले. पण लिंबू उन्हात तळपत तसेच जोत्यावर राहिले. राजे ते पाहताना शिवगंध आकर्षित गंभीर झाले. पदर तोंडाला लावीत सोयराबाई खुदकन हसल्या.
2-3 वेळा शंभूबाळांनी तट्टासह जोत्यावर झेप घेतली, पण लिंबू काही ढळले नाही. राजे हैराण झाले, अस्वस्थ झाले. पुन्हा दौड घ्यायला चाललेल्या बाळराजांच्या तट्टाची ओठाळी पकडीत सईस मोठ्याने म्हणाला, छोटे मालिक, छलांग जम गई. अब आंख जानवर पर मत रखना, रखना नींबू पर. फेकिये जानवर. बाळराजांनी नजर लिंबावर जखडती ठेवून तट्टू पुन्हा फेकले. जोते जवळ येताच त्यांनी हवी तेवढी टाच तट्टाला दिली. उशी घेऊन जोते पार करताना तट्टाने पिछाडीच्या खुरांनी झटक्यात लिंबू दूर उधळून टाकले. न राहून एकदम टाळी देत राजे बोलून गेले, बहुत खूप. त्यांचा चेहरा उजळून गेला. सोयराबाई मात्र गंभीर झाल्या. बाळराजांचे तट्टू जोत्याच्या पार झाले, पण पण खूर भुईला टेकविताना फसले आणि बाळराजांच्यासह कोलमडून कोसळले. या अल्ला म्हणत भेदरलेला सईस दौडला आणि त्याने प्रथम बाळराजांचे पाय रिकबीतून खुले केले. त्यांच्या अंगावरचा जामा झटकत तो म्हणाला, जब घोड़ा फिसलता है तो पहले रिकीब का पैर खुला करने मत भूलना छोटे मालिक, नहीं तो डरा हुआ जानवर खड़ा होकर सवार को घिसटता साथ लेकर दिल चाहा दौड़ता है. बहुत खतरनाक. हे असंच बाळराजांचं कोसळणं आम्हास रोजच दिसतं. सोयराबाई पडल्या आवाजात राजांना म्हणाल्या, कोसळले तरी उठतात, जोत्यावर अचूक जनावर फेकतात. आम्ही येतो, बाळराजांचा निरोप घेणं आहे म्हणत राजे सोयराबाईंच्या महालातून तरातरा चालत बाहेर पडलेही. नेताजी, तान्हाजी, येसाजी, कुडतोजी यांच्यासह खूरचलाक घोडदळ घेऊन राजे सुरतेच्या रोखाने कूच झाल्याला 1.5 महिना लोटला. नेहमीप्रमाणे स्नान, देवपूजा आटोपून घेतलेल्या जिजाबाई बाळराजांना बरोबर घेऊन सदरेकडे चालल्या. त्या पांढऱ्या सफेद वणाचा नेसू नेसल्या होत्या. कपाळी ठसठशीत दाट कुंकवाची आडवी बोटे होती. थंडी सरतीला आली तरी धुक्याची बाराबंदी काही राजगडाने बदलली नव्हती. सदरेवर येताच नेहमीप्रमाणे हसत जिजाबाई हाताच्या इशारेतीने बसा मंडळी म्हणत आपण जाऊन बाळराजांच्यासह सदर बैठकीवर बसल्या. त्यांनी बसा म्हटले तरी सदरेवरचे कोणीच खाली बसले नाही. रोजच्या सारखी तळपत्या डोळ्यांनी राजांच्या पराक्रमाची एखादी खबर सांगायला एकही ताठ गर्दन वर उठली नाही. साऱ्यांचे हात समोर बांधले होते. ते बघताच जिजाबाई चरकल्या. त्यांच्या मनाच्या देवटाक्यांवर क्षणात असंख्य कुंशकांचा पालापाचोळा उतरला. हरकत त्या आमच्या राजांची काही गैरखबर तरी? जिजाबाईंना पुरते बोलवले सुद्धा नाही. ते ऐकून सदरकरी चळवळले. सिदोजी थोपट्यांनी कशी तरी मान वर करून सांगितले, नाही, राज बेस आहेत, सुरत लुटून परतीच्या वाटेला लागल्यात. पर सिदोजींच्या रांगड्या मनाला पुढे काय नि कसे बोलावे तेच कळले नाही. त्यांनी पुन्हा गर्दन खाली टाकली. त्यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. बैठकीवरून उठून बाळराजे जिजाऊंच्या जवळ आले. त्यांचा हात धरून बिलगते उभे राहिले. मग काय असेल ते पेश करा, जिजाबाई समाधानाने म्हणाल्या. पण सदरभरची भयानक शांतता तशीच राहिली. कुठलीच गर्दन वर उठेना. शेवटी मुजुमदार निळोपंत खालमानेने कसे तरी म्हणाले, मासाहेब, बंगळूरहून बिगर पगडीचा थैलीस्वार आला आहे. मतलब? जिजाऊंच्या कपाळीची आडवी कुमकुमपोटे क्षणात आक्रसली. थोरले महाराज बेदनूर प्रांतात मोहिमेवर असताना फोदिगेरीच्या रानात शिकारीला गेले. सावजाच्या पाठलागावर पडण्यासाठी महाराजांनी घोडा फेकला आणि पंत कोटाळले. आणि आणि काय पंत? जिजाबाई कळवळून कशा तरीच बोलल्या. आणि महाराजांचा दौडता घोडा एका खळग्यात फसला. रिकिबीत पाय अडकलेल्या महाराजांची फरकट झाली. मासाहेब, थोरले महाराज आम्हा साऱ्यांना सोडून गेले. देवपंतांनी उसळलेला हुंदका तोंडावर उपरणे घेत दाबण्याचा यत्न केला. सदरेवरच्या पगड्यांखालच्या कैक डोळ्यातून टपटपणारे अश्रू उघळले आणि उतारावरच्या बाराबंद्यात विरू लागले. अंगावर वीज पडल्यासारख्या जिजाबाई समोरच्या शून्यात क्षणभर बघतच राहिल्या. नगर खाण्यावरची निशाणकाठी वादळी वाऱ्यात थरथरावी तशी त्यांची उभी अंगलट थरथरून हालू लागली. त्यांची सगळी जाणच जशी काही सुन्न सुन्न झाली. उघड्या डोळ्यांसमोर उभी सदर गरगरू लागली. न भेटता
न बोलता अशी कशी स्वारी पाठमोरी झाली, असे तिडकीने म्हणत जिजाऊंनी शंभू बाळांच्या हातातला आपला हात झटक्यात वर घेतला आणि त्याचा तळवा कपाळीच्या कुंकवावरून आडवा ओढताना त्यांच्या सोशिक मनाचे देवटाके पुरते पुरते फुटून गेले. कोसळत्या अश्रुधारा घेत पांढऱ्या नेसूच्या फटफटीत कपाळाच्या जिजाऊ थरथरत्या अंगाने तोंड उंजळीत झाकीत आत निघून गेल्या. सदैवर एकटीच उभ्या असलेल्या बाळाराजांच्या कानात मोहम्मद सेशची घोडेपारखी जबान घुमून उठली. जब घोडा फिसलता है तो रिकीब का पैर खोलने पर मत भूलना नहीं तो. आणि ओघळते डोळे घेऊन घायाळ झालेले शंभू बाळ जिजाऊंच्या महालाच्या रुखाने धावत सुटले. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्ति तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलम भूयात् शुभम भूयात्. नमो नमः. धन्यवादः.